नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझी कथा घेऊन येत आहे तुझ्यात जीव रंगला. भाग 36. लता खूप आनंद झाला होता. दादा माझ्या घरी आला. त्यांना असे झाले होते, काय करू आणि काय नको असे झाले होते. खूप आनंद झाला. खूप वर्षानंतर ते लताकडे आले होते. अविनाशलाही खूप आनंद झाला. स्वराला तर मामा आणि दादा आवडतच आहे. नरेंद्रला पण आनंद झाला होता. आबा आणि राया मस्त फ्रेश होऊन आले. चहा नाश्ता झाला. संजय आणि आरती पण त्यांच्यासोबत बसले होते. बाकीचे पण बसले होते. सजित पण आबांना भेटायला आला होता. त्याला पण आनंद झाला. आबासोबत रायासोबत चांगला बोलला. त्यानंतर ते घर बघायला निघून गेले. लता आणि आरतीने कामाचे बघायला लागले. नोकर त्यांचं काम करत होते. अजितला आज काही करमत नव्हतं. राया नव्हता घरी, पण ज्योती कॉलेजला गेली होती. तो शेतात आला होता. भाजी काढून घेतली. शेत फिरून आला. शेतातच काम करत राहिला. दादासाहेब खूप आनंद झाला होता. ते तयार व्हायला गेले. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जायचे होते. तयार होऊन आले. नोकरांना कामाला लावले. मिठाई आणायला सांगितली. त्यांना खूप आनंद झाला होता. ते पोलीस स्टेशनमध्ये निघून गेले. आबा नितीन यांना भेटायला गेले होते. राया आणि अकिरा सोबत कॉलवर बोलत होता. आपण एवढे जवळ असून पण भेटता येत नाही आहे. मला वाटले होते आपण भेटून बोलू, पण काही होऊ शकत नाही आहे. राया नाराज होत म्हणतो. आपले बोलणे होत आहे हे पण खूप आहे ना. भेटणं काय, मला तुमच्याकडेच यायचं आहे. अकिरा म्हणते. मला तुला बघायचे होते. तुझ्या हातात हात घ्यायचा होता. तुझे चेहरा मन भरून पर्यंत बघायचा होता. राया म्हणतो. हे तर नाही होऊ शकत. आपण एकमेकांच्या मनात आहे. लवकर एक पण होऊ. माझे एक्झाम संपले की आपल्याबद्दल डॅडसोबत बोलून घेईल. मी कायम तुमच्या जवळ राहील. रोज बघा, तेव्हा मला बोर नाही होणार ना. अकिरा म्हणते. खरंच आपण लग्न करायचे का? रायाला खूप आनंद झाला होता. पुढे वाचून राग आला होता. मी का तुला बोर होईल? प्रेम कमी होतं का? आता बोलली, परत बोलू नको. राया रागात म्हणतो. अरे बापरे, राग आला का? रागात तुम्ही खूप छान दिसता. आधीच छान आहे, अजून छान का व्हायचे आहे? असेच बोलली. तुम्हाला जाणून घ्यायचं होतं. अकिरा म्हणते. तू लवकर माझ्याकडे ये, मग पूर्ण जाणून घे. तेव्हा असं बोलायचं नाही. तुझी खूप आठवण येते. खूप बोलावंसं वाटतं. मी काहीच करू शकत नाही. तू माझ्याजवळ नसते. राया म्हणतो. आता एक्झाम पण आहे, अभ्यास पण करावा लागतो. तुम्ही पण शेतात जातात, कुठं वेळ असतो? अकिरा म्हणते. दोघं मनसोक्त बोलून घेतात. नितीन आणि आबा पण बोलून घेतात. आबा काही वाटत होते ते आता क्लिअर झाले होते. नितीनला तर आधीपासून राया आवडत होता. आबाला पण, माईला पण अकिरा आधीपासून आवडत होती. राया जेव्हा अकिरा बोलला होता तू मला आवडते, तेव्हा आबांनी ऐकलं होतं. तेव्हा ते काहीच बोलले नाही. त्यांना माहिती आहे आपला मुलगा कसा आहे. अकिरा पण छानच होती. सगळ्यांना आपलंसं करणारी, ती पण आबांना आवडणारी होती. तिचे एक्झाम होऊ द्या, आपण बोलू आणि त्यांचे लग्न लावून देऊ. त्यांचे बोलणे झाले. आबा लताकडे निघून आले. मग ते संजय सोबत त्यांच्या घरी सामान टाकायला गेले. सामान टाकून आले. संजय घर मस्त आहे, खूप छान मिळाले. लताच्या घराजवळ आहे, हे चांगलं झालं. एकमेकांना मदत होईल. आबा म्हणतात. त्यासाठीच जवळ बघितलं. आम्ही कामावर जाणार, काही झालं तर? आरतीला काही माहिती नाही आहे. मिनल किती मदत करेल माहिती नाही. घरी राहिली की नाही ते पण माहीत नाही. संजय म्हणतात. आरतीला सांग, मिनल सोबत जास्त वाद घालू नको. थोडं सांभाळून घे. आबा म्हणतात. आता आरती खूप बदलली आहे, मी तिला सांगेल. संजय म्हणतात. ते मग लताकडे निघून जातात. दादासाहेब पोलीस स्टेशनमध्ये पोचले होते. संग्राम तिथं उभा होता. काही सह्या राहिल्या होत्या. संग्रामला सोडले होते. त्याची शिक्षा पूर्ण झाली होती. जेलमध्ये पण तो चांगला वागत होता. कोणाला त्रास दिला नव्हता. त्याची चांगली वागणूक बघून त्यांची शिक्षा कमी झाली होती. दादासाहेब खूप आनंद झाला होता. कसाही त्यांचा मुलगा खूप मोठं काम करून आला आहे. काही फॉर्मॅलिटी होती ते वकिलाने पूर्ण केली. दादासाहेब संग्रामला घरी घेऊन गेले. घरी त्यांचे मस्त स्वागत केले. त्याच्या अंगावर फुलाच्या पाकळ्या टाकल्या. तो घरात आला. मस्त फ्रेश झाला. आबा, आता मी आलो आहे. आत्ता काहीतरी करायलाच पाहिजे. माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली आहे. आपण ते करू. संग्राम म्हणतो. तू आराम केला असता, लगेच कामाला लागला. दादासाहेब म्हणतात.
लगेच कामाला लागलं पाहिजे. एक माणूस दादासाहेबांना हाक मारत होता. दादासाहेबांनी त्याला बोलवलं. बोल, काय बोलायचे आहे? एवढे महत्त्वाचे आहे का? दादासाहेब म्हणतात. दादासाहेब, खूप महत्त्वाची बातमी आहे. आबा आणि राया दादा मुंबईला गेले आहे. अजित एकटा आहे. घरी कोणी जास्त लोक नाही आहे. तुम्हाला काही करायचे असेल तर खूप चांगलं आहे, तो माणूस म्हणतो. आबा, मी सांगत होतो ना, मी सांगितले ते होऊन जाऊ द्या. मी आत्ता थोडा वेळ आराम करतो. माझी रूम, माझी बेड, माझी वाट बघत असेल. संग्राम म्हणतो निघून जातो. दादासाहेब कामाला लागतात. घरी येतो. जेवण करून परत शेतात जाणार असतो. अजित शेतात येतो. थोडा वेळ फोन बघत असतो. लता मस्त जेवण बनवायला सांगितले होते. अकिराच्या मॉम आणि डॅडला पण बोलवले होते. ते पण घरी आले होते. अजितला पण बोलवले होते. तो पण आला होता. मिनलला ये असं काही कोणी म्हटलं नव्हतं. सजित बोलला होता, तू पण चल. ती मिनल आहे, ती नाही म्हणाली. तुला जायचं असेल तर जा, सजितला बोलली. सजित लता आत्याकडे निघून आला. राया पण सगळ्यांसोबत बोलला. अकिराचे डॅड राया सोबत मस्त बोलत होते. त्यांच्या कामाबद्दल बोलत होते. राया पण त्यांच्यासोबत बोलायला आवडलं होतं. अकिरा तर रायाच्या डोळ्यात सामावून घेत होती. आता परत लवकर बघायला मिळणार नव्हते. पापणी पण तिची खाली पडत नव्हती. स्वराने धक्का दिला तेव्हा कुठं ती भानावर आली. अकिराला लाजल्यासारखं वाटलं. ती स्वरासोबत निघून गेली. लता, आरती, मीनाक्षी गप्पा मारत बसल्या होत्या. त्यांच्याजवळ स्वरा आणि अकिरा गेल्या. त्या बोलत बसल्या होत्या. विश्वनाथ, नितीन, संजित बिझनेसबद्दल बोलत होते. राया, आबा, संजय घरातल्याबद्दल बोलत होते. आबाने गाडी आणली होती. त्या ड्रायव्हरने दिवसभर आराम केला. आता तो निघणार होता. विश्वनाथने जेवणासाठी थांबवून घेतले. अजित शेतामध्ये होता. त्याचा डोळा लागला होता. तो शेतातल्या रूममध्ये झोपला होता. कसला तरी त्याला आवाज येतो. तो उठला, बाहेर गेला. कोणीतरी शेतात शेळ्या सोडल्या होत्या. त्या उसाची नासोडी करत होत्या. अजित तसाच धावत गेला. त्यांना काठीने मारलं. त्यांना बाहेर काढत होता. एक शेळीने त्याला जोरात मारलं. तो जोरात रस्त्यावर पडला. ज्यांनी शेळ्या सोडल्या होता तो निघून गेला. अजितला लागले होते. आता रात्रीची वेळ होती. तो शेतात होता. अजितला उठता नाही येत होतं. त्याची शुद्ध जात होती. त्याला अंधुक दिसत होतं. तोंडातून आवाज येत नव्हता. पाठीवर जोरात वार झाला होता. अजित जोरात पडण्याचा आवाज आला तेव्हा शेजारच्या शेतात माणूस बाहेर आला. त्याला अजित पडलेला दिसला. तो पण राखण करायला थांबला होता. त्या माणसाला तोंड दिसलं नाही. त्यांनी जवळ जाऊन पाहिलं. किती लागला आहे? हा तर अजित आहे. आबाला समजले पाहिजे. तो माणूस शेत सोडून जाऊ शकत नव्हता. तो नोकर माणूस कसं शेत असंच टाकून जाणार? त्याने आबाला फोन लावला. आबाचा फोन घरात होता. ते ड्रायव्हरला निरोप देत होते. स्वरा आबाचा फोन घेऊन आली. मामा, कोणाचा तरी कॉल येत आहे. आबाने लगेच उचलला. त्या माणसाने जे श्वास घेता आबाला सांगितले. आबा तर खूप घाबरले. तिथल्याच भिंतीला हात लावला. कॉल कट केला. राया, आपण घरी जाऊ. ड्रायव्हरला बोलवले. तू थांब, आम्ही पण घरी येत आहे, आबा म्हणतात. आबा, काय झालं? तुम्ही काय बोलत आहे? कोणाचा कॉल होता? राया म्हणतो. तो पण घाबरला होता. आबाने थोडक्यात सांगितले. राया त्याचा मित्राचा कॉल करून शेतात जायला सांगितलं. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, राया म्हणतो. त्याच्या मित्राने लगेच ऐकलं. तो लगेच शेतात जायला निघाला. तिथं पोचला. शेजारच्या शेतातला माणूस तिथंच होता. त्याने मदत केली. अजितला गाडीत टाकलं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. राया पटकन बॅग भरली. आबाला तर काहीच समजत नव्हते. ते तसेच बसून होते. सगळे त्यांच्या विचारात होते. अकिरा रायाकडे गेली. तुम्ही काळजी नका करू. अजितदादाला काही नाही होणार, अकिरा म्हणते. रायाला काही बोलता येत नव्हतं. त्याने अकिराला मिठी मारली. त्याला खूप रडायचं येत होतं. अकिराने त्याला पाठीवर हात फिरवला. काही काळजी करू नका, सगळं चांगलं होईल, अकिरा म्हणते. स्वराला माहिती होतं अकिरा राया दादाजवळ गेली आहे. उगाच कोणी बघेल. ती रायाला बोलवायला गेली. दादा, तुला बाहेर बोलवलं आहे, स्वरा म्हणते. राया अकिराला सोडलं आणि जायला निघाला. गाडीत बॅग टाकली. सगळ्यांना बाय केलं तर ते गावाला जायला निघाले. संजयला पण जायचे होते. नवीन जॉब आहे, लगेच सुट्टी नाही देणार. आरती पण काळजी वाटत होती. स्वरा केव्हाचीच गप्प होती. आता रडायला लागली होती. अकिरा स्वराला समजवत होती. एक्झाम झाले की जाऊ नये.
तू अशी रडली तर कसं होईल? स्वरा, तू शहाणं बाळ आहे ना, पाणी पी, थोडं बरं वाटेल, अकिरा म्हणते. संजयला पण काहीच समजत नव्हतं. आरती पण काळजी वाटत होती. किती लागले असेल, कसं लागलं असेल. आबा आणि राया तर काहीच बोलत नव्हते. रायाला तर खूप काळजी वाटत होती. अजित दोघांना पण जीव आहे, त्यात अजून घरी काही माहिती पडलं नव्हतं. माईला समजलं तर काय होईल? आधी पण खूप घाबरली होती. आता पण अजितला लागलं आहे. रायाने पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट पण केली होती. ते बोलले होते सकाळ झाली की आम्ही तिथं जाऊ, बघतो. दादासाहेब, काम झालं आहे. त्यांना खूप मार लागला आहे. तो काही वाचत नाही, तो माणूस म्हणतो. दादासाहेब आणि संग्रामला खूप आनंद होतो. आता बघतो कसा तो वाचतो. आता आबा काय करतो? लगेच तर त्याला गाडी भेटणार नाही. अजितला ॲक्सिडंट करून घेतला, त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू होते. अजितला ॲडमिट करून घेतात, त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू होते. डॉक्टर त्याचे काम करत होते. खूप काळजीत वाटत होते. रायाचा मित्र गणेश, तो डॉक्टरला सांगतो, काय झाले आहे? काही काळजी करण्यासारखं आहे का? असेल तर मला सांगा, तो म्हणतो. डॉक्टर जे बोलता तो तर विचार करायला लागतो. अजित लवकर बरा होऊ दे. माईला समजलं तर काय होईल? राया आता काय करेल? आबा आता गप्प बसतील का? दादासाहेब आणि संग्राममुळे रायाला पण अजितला पण दुखापत झाली आहे. आता दादासाहेब आणि संग्रामचे काही खरं नाही. त्याच्यासोबत काय होईल ते जाणून घेण्यासाठी ऐकत राहा. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.